परमार्थ करावा, कुठे जाण्याची गरज नाही परमार्थ करण्यासाठी। अंतःकरणातला फक्त भाव शुद्ध असला पाहिजे, देव तुम्हाला भेटण्यासाठी घरी येईल। काळ सुद्धा आपल्याला माफ करत नाही। लोकांची निंदा करण्यापेक्षा भगवंताचं भजन केलेलं का चांगलं। सुंदर प्रसंग सांगते ऐका। 60-65 वर्षाची काजीबाई, इच्छा झाली म्हातारपणी 50 साधू महात्म्यांना जेवायला घालायचंय। 50 साधूला जेवायला घालायचे म्हणून आजीबाईनं गाईवाल्यांना सांगितलं, दादा उद्या मला ताक पाहिजे, एक हंडाभर ताक पाहिजे, हंडाभर ताक पाहिजे। म्हणून दुसऱ्या दिवशी म्हातारी उठली, सकाळी उठली, सुंदर स्नान केलं, सगळं तिनं घर सगळं सारून घेतलं शेणानं गाईच्या। आणि ज्या वेळेला पूजेचं सामान सगळं जमा केलं, साधू महात्म्यांना भोजनासाठी दुपारची वेळ 11-12 वाजता बोलवायचंय। पण म्हातारी ज्यांच्या घरी गाई त्यांच्याकडे भांडं घेऊन गेली ताक आणण्यासाठी। विचारलं, दादा ताक झालं का? ताक भांड्यामध्ये ओतून दिलं। आजीबाई ताक घेऊन घराकडे निघाली, पण त्याच वेळेमध्ये आकाशामधून एक घार एका सर्पाला घेऊन चाललेली होती। सर्प पाहाला, घारीनं सर्प उचलला आणि सर्पाला आकाशातून घेऊन निघाली, तर त्या सर्पानं जी विषाची गराळी टाकली ती सरळ भांड्यात पडली। सर्पाची गराळी भांड्यात पडली, म्हातारीला काहीच माहिती नाही। घरी आली, 50 साधू महात्म्यांना भोजन वाढलं। ज्या वेळेला ताक पिण्यासाठी दिलं, साधू महात्म्यांचं भोजन झालं आणि 2 तासाच्या नंतर 50 साधू महात्मा मरण पावले। 50 साधू मरण पावले। गावातले लोक जमा झाले, म्हणे म्हातारीला चांगलं कर्म करणं होत नव्हतं तर करू नये, पण साधू महात्म्याला मारलं म्हणे कुशाला। अंतःकरणातला भावच शुद्ध नव्हता आणि 50 साधूला जेवायला घातलं। म्हाताऱ्याचा काही दोष होता का? नाही। ज्या वेळेला यमदूत घेण्यासाठी आले, पण एवढं मोठा पापाचा घडा कोणाच्या डोक्यावर फोडायचा? म्हणे म्हातारीच्या गड्यावर, दुसरं कोणाच्या? म्हाताऱ्याच्या डोक्यावर। म्हाताऱ्याच्या डोक्यावर पापाचा घडा फोडायचा विचार केला। म्हातारीनं नक्कीच ताकाचं भांड घेऊन आली आहे, पण सर्पानं विषाची गराळी टाकली। म्हातारीचा दोष नाही त्याच्यात, मग कोणाच्या डोक्यावर? पण एक काम करू, ज्यानं ताक दिलं त्या मालकाच्या डोक्यावर पापाचा घडा फोडायचा। म्हणे म्हातारीने सांगितलं, त्या माणसानं स्वतःचं काम निस्वार्थ मनानं पूर्ण केलंय, त्या मालकाचाही दोष नाही, मग कोणाच्या डोक्यावर? म्हणे सर्पाच्या डोक्यावर। सर्पाचा स्वभाव आहे घारीनं घेऊन आकाशातून चालल्यावर विषाची गराळी खाली टाकणं। सर्पाचा काय दोष आहे? म्हणजे सर्पाचा दोष नाही, त्याच्या डोक्यावर नाही, म्हणजे घारीच्या डोक्यावर। घारीनं जर सर्पाला पाहिलं तर सर्पाला उचलून घेऊन चालणं हे घारीचा स्वभाव आहे। आपण घारीच्या डोक्यावर पापाचा घडा नाही फोडू शकत, मग कोणाच्या डोक्यावर फोडायचा? म्हातारीच्या डोक्यावर सुद्धा नाही। गावामध्ये यमदूत असे फिरत होते। गावात फिरता फिरता कुच्चर वट्यावरती 10-5 जण उसनी तंबाखूला उसना चुना लावत बसलेले होते। एकमेकाला विचार करायचे, का रे म्हणे ते म्हातारीनं चांगलं कर्म नव्हतं करणं, होतं करू नये म्हणे, कशाला एवढं पुण्य करायला लागली म्हणे। कुशाला 50 साधू मेले म्हणे तिच्या हातनं, ताकामध्ये विष घालून तिनं साधू महात्म्यांना पाजलं। ज्या वेळेला यमदूतानं पाहिलं, टवाळकी करत होते, म्हातारीची टिंगल कळत होते। साधू महात्म्यांची लक्षात आलं यमदूतांच्या, पापाचा घडा ताकाच्या मालकाकडे नाही, म्हातारीकडे नाही, म्हाताऱ्याच्या डोक्यावर नाही, सर्पाच्या डोक्यावर नाही, घारीच्या डोक्यावर सुद्धा नाही। पापाचा घडा फोडायचा। निंदा करत जे वट्यावरती बसलेत कुच्चर वट्यावर, त्यांच्या डोक्यावर फोडा म्हणे पापाचा घडा। सांगायचंय काय? निंदा एवढी वाईट आहे। निंदा करण्याच्या बाद जर तुम्ही तेवढ्या वेळेत प्रभू रामचंद्राचं भजन केलं ना, लवकर भेट देतील तुम्हाला।